तळकोकण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज बनलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा 5वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात आज 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वाजता कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे। आमच्या वेब पोर्टलचे लाखो वाचक, न्यूज चॅनलचे लाखो दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांच्या पाठबळावर मागील 5 वर्षात वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह बातम्यांनी समाजमनात आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलने अल्पावधीतच ठसा उमटवला आहे। 5व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनलच्या अद्वैत दिवाळी अंक आयोजित राज्यस्तरीय आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथाकाव्य स्पर्धेतील विजेत्या साहित्यिकांनाही पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे। वर्धापन दिनानिमित्त यावर्षीच्या आदर्श अधिकारी पुरस्कारासाठी कणकवलीचे तहसीलदार श्री दीक्षांत दिलीप देशपांडे आणि सावंतवाडीचे तहसीलदार श्री श्रीधर बाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे। यशस्वी उद्योजक पुरस्कार सामान्य लेबर ते सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशी झेप घेणारे साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर श्री कैलास साटेलकर, तसेच ऐन 30च्या वयात फ्रोझन फिश अँड चिकन सप्लाय इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे पॉलिसी सी फूडचे सर्वेसर्वा मालवण शहरातील उद्योजक श्री अपूर्वा अंतोन फर्नांडिस यांना प्रदान करण्यात येणार आहे। कळसुली हायस्कूलचे शिक्षक श्री अमर पांडुरंग पवार आणि जिल्हा परिषद ओसरगाव शाळा नंबर 1 चे शिक्षक श्री किशोर देव कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। साहित्य गौरव पुरस्कार सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने या अत्यंत गाजलेल्या काव्यसंग्रहाचे लेखक कवी सिद्धार्थ तांबे यांना प्रदान करण्यात येणार आहे। रोटरी तसेच गतिमंद मुलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्पेशल चाइल्ड स्कूल स्थापन करणारे, 25 वेळा रक्तदान करून रक्तदान म्हणजेच जीवनदानचा सामाजिक संदेश देतानाच देहदान अवयवदानची चळवळ जोमाने चालवणारे जनरल सर्जन डॉक्टर विद्याधर तायशेटे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। शेतकरी आणि विद्यार्थी हितासाठी झटणारे बांधा येथील रत्नाकर गणपत आगलावे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तर ग्राम उद्धारासाठी शासकीय चौकटी बाहेर झोकून देऊन काम करणारे खारडण ग्रामपंचायत अधिकारी श्री विशाल बरोडेकर यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच आपला सिंधुदुर्ग न्यूजच्या अद्वैत दिवाळी अंक आयोजित राज्यस्तरीय कथाकाव्य स्पर्धा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथाकाव्य स्पर्धेतील विजेता स्पर्धक साहित्यिकांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे। अद्वैत दिवाळी अंक आयोजित राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कविता आनंद खायवट आणि काशीनाथ वर्देकर यांना विभागून तर राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार नयना गुरव यांना जाहीर झाला आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय कथा स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते समीर वेंगुर्लेकर तर द्वितीय क्रमांक श्रेयस शिंदे आणि तृतीय क्रमांक नागेश कदम यांनी पटकावला आहे। तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी परब, द्वितीय क्रमांक मनीषा पाटील आणि तृतीय क्रमांक विजय सुतार यांनी पटकावला आहे। या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे। वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आपला सिंधुदुर्ग न्यूज परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे।